वाटेल या गोष्टीचा की भैया बाडू मामांची पालखी येते आणि पालखीमध्ये कीर्तनाचं आयोजन करतायत आणि ते पण सगळे तरुण. मला वाटतं अहिल्याबाई होळकर मित्र परिवार, हो, राजमाता अहिल्यामाता होळकर. खरं तर धनगर समाजावर बाडू मामांचे पण तेवढेच उपकार आहे, अहिल्यामातांचे तेवढेच उपकार आहेत, राजमाता अहिल्यामाता देवी. आणि तिसरं व्यक्ती कोण? कीर्तन समजतं का तुम्हाला? कीर्तन हा हो, रसभट्टवाल्या बहिणीसो बोलू नका बरं, पहिलेच मग तब्येत बरी नाही आहे. अगो त्यामुळे तुम्ही किडा पाडशात, मग कसं होईन? बरेच बाहेर गावावरनं लोक आलेले आहेत ऐकण्यासाठी. थोडं तुम्ही 2-4 लोक बडबड करतात, पण इथं कमीत कमी आता नाही म्हणलं तरी 20-25 हजार लोक आहेत महाराज. हो, एवढे लोक नाराज होतात नाही का, ऐकायला आलेले लोक नाराज होतात. म्हणून सगळ्यांना विनंती असेल, कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नाही. एखादा कीर्तनकाराने क्वेश्चन केला, प्रश्न केला तर उत्तर द्यायचं, व्यर्थ बडबड करायचं नाही. लई मोठं पाप आहे बरं कीर्तनात बडबड करणं म्हणजे. आता तुम्ही इथं कीर्तन ऐकायला आला आहात, पुण्य कमवायला आला आहात, तर न कळतच पाप नका करू. तरुण भावांनी कीर्तनाचं आयोजन केलं, मला या गोष्टीचा साथ अभिमान वाटतोय. नाहीतर जवळजवळ तरुण, कीर्तन हा विषयच नाही तरुणांचा. मग तरुणांचा कीर्तन हा विषयच नाही, पण आयोजकही तरुण आहे आणि ऐकायला येणारे सुद्धा तरुणच जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं ते आपल्याच गावाचे सगळ्यांचे लाडके असणारे आमचे श्रावण दादा, बरोबर आहे ना? हां, दादांनी मला कॉल केला, मला म्हटले काही झालं बाबा तुम्हाला यावं लागेल. त्यांच्या अनुषंगानं, सगळ्या तरुणांच्या अनुषंगानं, गावकऱ्यांच्या मार्गदर्शनानं सगळ्यांनी नियोजन केलं. रविकिरण महाराजांना तारीख द्यायची. सगळ्यांच्या अनुषंगानं तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं. ज्यांच्यासाठी तुम्ही जमलात ते म्हणजे बाडू मामा. बाडू मामा नेमके कोण आहेत? तुम्हाला कालचे कीर्तनकार सांगून गेले असतील, सांगी जायलेत ना? काल दिन होतात का तुम्ही? हां, मग ऐका. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवंत अवताराला येतात. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, काहीतरी संकट येतं, तेव्हा तेव्हा भगवंत जन्माला येतात. आणि इथं तसंच काय झालं, 1800 मध्ये, सन 1892 मध्ये भगवंताला वाटलं, शंकर भगवंताला वाटलं की मी धर्माचं कार्य करण्यासाठी काहीतरी समाज वाम मार्गाला जातोय, समाजाला मार्ग दाखवण्यासाठी मला जावं वाटतं. आणि भगवंत आहे ना, तो जादूगारा जेव्हा जेव्हा समाजाला आपली भाषा मा जो झटका येतस ना, तो देव बरोबरी लागस. हां, नाहीतरी लोकेशनी मानसिकता तशीच शे बुवा, सुख मा काय देव याद येत नाही, दुःख माझी याद येस. हो, अचानक लॉटरी लागू द्या बरं 5-50 लाख रुपयाने, तुम्ही पहिले मंदिर मा जाशात, पहिला पोन साल आल राही 50 बरं, डायरेक्ट 50 भेट घ्या बरं भाऊ. हां, आणि कांदा स्वर रोगुनात का मग मंदिर मा जाता, देवबा तुम्ही काय खरा ना नाही रे भो, आव खरा. भगवंत महादेवाला, शंकर भगवंताला वाटलं मला समाजामध्ये काहीतरी चांगलं कार्य करावं लागेल. मग चांगलं कार्य करण्यासाठी शंकर भगवंत अवताराला येत आहेत. पण अवतार घ्यायचा, मला जन्माला यायचंय, पण कोणाच्या पोटी जावं हा प्रश्न चिन्ह आहे. कारण आमचे संत सांगतात ना, शुद्ध बीजापोटी फड रसाळ गोमटी, बरोबर आहे ना? हो, माय बापांची कूक पवित्र असली पाहिजे तर मुलं चांगले जन्माला येतात. पण साक्षात जगाच्या मालकाला जर का जन्माला यायचंय तर आई बापांची कूक सुद्धा तेवढी पवित्र असणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? आई बापांची कूक सुद्धा तेवढं पवित्र असणं गरजेचं आहे. कारण आई बापांचे संस्कार चांगले तर लेकरं चांगले घडतात, अन्यथा अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. बाप जर पेत असेल
एवढे चांगले लोक आलेले आहेत राव, तुम्ही काय घाण करताय? याच्यामध्ये माझी मानसिकता जाते ना सांगायची. ए खाल बसणार काही नाही रे, मागे काय रे? अरे लोक नुसतं दकाना 70 देतात, आता दकाना सोडित आता काय ते की ना बानर सुरूत ना मान. विठ्ठल 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 भगवंताला होतं महादेवाला अपेक्षा की मला आता मृत्यू लोकांमध्ये जायचंय, पण जाताना मायबाप सुद्धा चांगले निवडावे लागतील, ज्यांचा पुण्याचा साठा असेल. हो, आणि सांगतो बरं का, लक्षपूर्वक आहे का, ज्यांचा पुण्याचा साठा असेल तिथं भगवंत दर्शन देतो. इथं तर जन्माला येणार आहे, मग ज्यांच्या घरात जन्माला येणार आहे त्यांचंही पुण्य असलं पाहिजे ना बाबा, बरोबर आहे की नाही? हो, ज्यांच्या घरी जन्माला येतात ते काय साधारण नव्हते, ते सुद्धा पंढरपुराच्या मालकाचे वारकरी होते. विठ्ठल वारकऱ्याच्या घरात महादेवाला वाटलं मला जन्माला जायचं आहे ना, जन्म घ्यायचा आहे ना, मग कोणीतरी चांगलं परिवार बघावा लागेल. आणि कसं आहे ना, तो देव आहे, महादेव आहे, तो देवाचा देव आहे, त्याला जर अवताराला यायचं असेल तर तो नेमकं ठिकाण देखील, बरोबर आहे ना? असा आपल्यासारखा काही करीन का तो? थोडक्यात सांगतो, लक्षपूर्वक आहे का, आई बापांची खूप पवित्र तर लेकरं चांगली जन्माला येतात. हा तर महादेव जन्माला येत होता महाराज. हो, साधारण लोकांसाठी सांगतो, मायबापांची खूप पवित्र असेल तर चांगली लेकरं जन्माला येतात. फॉर एक्झाम्पल, लक्षपूर्वक आहे का, एक पोरगा लहानपणापासून चोऱ्या करत होता. पोरग चोऱ्या करायला लागलं लहानपणापासून, आता ते लग्न करण्याच्या वयात आलं. योगायोग असा, तो भाऊ चोऱ्या करे, त्याला लगीन करत, त्याला बायको बी तशीच भेटणी चोरटी. पण ती बहीण अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा, गलीमाई चालता चालता कोणा डब्बा उपाड दे, कोणा वाट्या उपाड दे, ढाकल्या चोऱ्या करे. आता दोघं चोरटे आहेत, यांच्या पोटी संत जन्माला येणार आहे का? हा, दोन्ही चोरटे आहेत, नवरा बायको, यांच्या पोटी संत जन्माला येईन का हो? अपेक्षा ठेवायची नाही महाराज. पोरीला दिवस गेल्याच्या नंतर डिलिव्हरीची वेळ आलेली, वाढणपणाची वेळ जवळ आलेली. या पोरीला नेलं दवाखान्यात, डॉक्टर साहेबांनी जो लेटवलं टेबलावर, चेक केलं, म्हणले या पोरीचं शिजर करावं पडेल. करा म्हणले लवकर शिजर. आता शिजरही झालं, बाळ जन्माला आलं. पण थोड्या दिवसाच्या नंतर, 15 दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरग एक मोठंच काय सोडत नव्हतं. पोराच्या मायच्या बापाच्या लक्षात आलं पोराच्या हातात काहीतरी नुक्स असली पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम्स असला पाहिजे. पोरग मुटकाहून सोडत नाही. या वैद्याला दाखव, त्या डॉक्टरांना दाखव, हो त्या बघतल्या दाखळ बडीकडे फिरवणार, गुण काही लागे नाही. एक सुज्ञ बाबा होता, ते बशेल बाबासारखा अनुभवी, हां अनुभवी बाबा होता. मी अनुभवी त्यासलेस का म्हणा माहिती आहे का, त्या बसेल आहेत ना तवस ना, त्यास ना चेहऱ्यावरनं तेज नाही जाय राय ना, इथला भारी बसेल. हां बाबा असं दिल खोलीन जर बसनात ना, मायच्यान सांगस, मायच्यान येल संकट सुद्धा टैजास बर. हां, आणि खुशीतला रावा बाबा, ते तुम्ही येत ना, तुमले देखील सांग राहून खुशीतला रावा ना माणूसने, की आपला दुश्मन आपल्या दकीशने बिनकामना बहीण मर जावायला पाहिजे, इथलं खुश रावा. हां काय विषय रे घर मग. आणि तुमले सांगू का, घर असं कोणतंच नाही की त्या घरमा दांगडू नाही, पण बाहेर निघता नाईट एकदम वजनात निघू, हां हसत खेळत. हो, बाकी ना त्या मर जातात दकी. आणि काय लोकेश लिहिला, स्वतःना दुःखमा नाही दुखी येतच, दुसऱ्यानं सुखमा दुखी येतच. बराच लोकेश येतात, तेवढं बरं आहे बा. आटे कीर्तन मग तसा नाही येईल, आटेनं काहीच सांगा नाही मी. हा इथली गर्दी मग कोण सांगत बटी आटेनं, एक बुक्का मारा तरी सुद्धा सापडू देत नाही. आटेनं कसा सांगा ना बा. आपण जीवन जगायची तर काही लोकांकडनं शिकण्यासारखी असते. बाबाले मुद्दामच विचार, बाबाचा चेहरा, बाबा 55-60च्या पुढे बजेट आहे ना, हां 55 ना, हां बाबांचं वय 55 आहे, बापासारखे आहेत, पण चेहऱ्यावर तेच बघा ना कसं वजनात आहे. हां, आणि 8 25 ना तंगड्या तिरप्या टाकतस हो भाऊ. एक चालता असे तंगड्या तिरप्या पडत,
तो म्हणे रस्ता मग खड्डा आहेत, खड्डा नाही रे तू तंगड्या डिल्या पडाय ना रे, रस्ता मग काय खड्डा, खातच नाही चांगलं. हो. सुज्ञ बाबा होते, ते म्हणले अरे तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरून आणलं, एक काम करा ना, एखाद्या मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे न्या म्हणले बाळाला. बोलू नका मागचे दादा, बोलू नका, बोलू नका दादा, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, तुम्ही माझे भाऊ आहात, मला तुमचा अपमान करायचा नाही, सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, पण आता हद वय गई, जर किडा पाडा तर मी काय बी बोलू शकस बरं. हां मी नीज बी आहे, तुमले वाटच आहे उभ्या जाई भाऊ, मी कायम कागदपत्र सांगेल इन फिरस, विठ्ठल विठ्ठल काय तुम्ही तुमचं चर्चा करतात, पण इथं मला सुचत नाही माझं काही चुकतंय का. असं होतं, एवढा समाज बसलेला सगळ्या भावांना सांगतो कोणीच काही बोलू नका, आणि मी तरुणांची बाजू मांडायला आलेलो असतो, नेहमी तरुणांचीच बाजू मांडतो, तर तुम्ही मला समजून घ्या दादासाहेब. विठ्ठल 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 मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं पोराला, पोराला टेबलावर लेटवलं. डॉक्टर हुशार होता, डॉक्टरच्या गळ्यामध्ये 2 तोळ्या सोन्याची चैन होती, 2 तोळ्याची चैन होती सोन्याची. त्या पोराच्या समोरून अशी चैन फिरवली, सोन्याची चैन पोराच्या समोरून फिरवली, पोरान पटकन हात सोडला, पटकन चैन धरली. हा डॉक्टर म्हणे आपला प्रश्न सुटला. पण जेव्हा चैन धरली ना, चैन धरण्यासाठी हात मोकळा केला ना, तेव्हा त्याच्या हातातून 5 ग्रॅमची अंगठी खाली पडली. हा तपास लावला तर असं सिद्ध झालं, डिलिव्हरी करता करता नर्सन हातमाई उपाडीन ती तो भाऊने. हा कशाचा परिणाम आहे, कशाचा परिणाम आहे. दोघं चोरटे आहेत म्हणल्यावर यांच्या पोटी संत जन्माला येणार आहे का. हा अपेक्षा काय ठेवायची. हो आता इथं महादेव जन्माला येतात, वारकऱ्याच्या घरात जन्माला यायचे. हो आणि ऐका ना, ज्या आईच्या पोटी भगवंत बाडू मामा जन्माला येणार होते, त्या माईने सुद्धा भगवंताकडे मागणी मागितली होती की देवा तुझ्याकडे आतापर्यंत काहीच मागितलेलं नाही, पण आता तुझ्याकडे मागावं वाटतंय आणि तुला द्यावं लागेल. देवा आमच्या संतांची जशी मागणी तशी त्या आईची सुद्धा मागणी होती, सुंदर आईची. देवा असा मुलगा जन्माला घाल माझ्या पोटी की त्या पोरानं समाजाला मार्ग दाखवला पाहिजे जगण्याचा, असा समाजाची सेवा करेल असा. आणि माझ्या भगवंतानं सुंदर आईची हाक ऐकली आणि महादेवानं सुंदर आईच्या उदरात सामावले. आता ऐका, दिवस गेले तर माईला डोहाडे लागतात, डोहाडे. सुंदर आईला विचारलं तुला काही खावं वाटतंय का. त्या आईनं सांगितलं मला काही खावं वाटत नाही, मला काही प्यावं वाटत नाही, मग मला नंदीवर बसून फिरावं वाटतंय म्हणले. नंदीवर बसून फिरावं वाटतंय, काय कारण होतं. कारण काय होतं, पोटात कोण होते, स्वतः शंकर भगवंत उदरात होते. हो दुसऱ्यांदा विचारणा केली, म्हणले तुला काय वाटतं, म्हणले मला स्मशानात जाऊन एक राऊंड मारावा वाटतोय. का स्मशानात कोण राहतं, स्मशानात कोण राहतं. हां प्रेत असतात, भूत असतात, आणि भूत म्हणजे शंकर भगवंताला आवडणारे. भूते वेताळे नाचती नाही का, हर्षयुक्त उमापती. हो ते भूत वगैरे आवडतात महादेवाला, म्हणून प्रत्येक गोष्ट जी शंकर भगवंताची होती तीच इकडे आईला घडत होतं. आणि बरोबर सोमवारचा दिवस आहे, द्वादशीची वेळ आहे, आणि माझा भगवंत संताच्या रूपात जन्माला आला. बोला बाडू मामा, बाडू मामाच्या नावानं, बाडू मामाच्या नावानं, बाडू मामाच्या नावानं, बोला बोला बाडू मामाच्या नावानं. विठ्ठल 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 बाडू मामाच्या जीवनामध्ये असे भरपूर अनुभव आहे, ते तुम्हाला कीर्तनकारांनी सांगितले असतील किंवा तुम्ही ऐकून आहात.
बऱ्याच गोष्टी, पण मला बाडू मामाचा जन्म सांगायचा होता. बाडू मामा कोणी दुसरे तिसरं कोणी नाही, शंकर भगवंताचा अवतार आहे. आणि ते जरी संत असतील पण खरं तर भगवंत आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंत हे सिद्ध करण्यासाठी अजून सांगतो तुम्हाला. जेव्हा कृष्ण भगवंतानं माती खाल्ली, माती खाल्ल्याच्या नंतर यशोदा मैया सांगते, बेटा का करत हो लाला? कचू नाही मैया, काय खाल्लं? तोंड दाखव म्हणले. आ केलं ना तर ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा मैयाला घडलं. तसंच माझ्या बाडू मामाला माझ्या भगवंतानं थाळी दिलेली, त्या थाळीमध्ये साक्षात त्यांच्या मित्राला देवाचं दर्शन झालंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर आजचा अभंग घेतलाय. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर संतांचे पाय धरावे लागतील, तर भगवंताची प्राप्ती. अजून मला प्रश्न विचारायचा आहे, लक्षपूर्वक ऐका. जर आमदाराला भेटायचं असेल तर अगोदर पीएला भेटावं लागते. मोठ्या डॉक्टर साहेबांना जर भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडर दादाला भेटावं लागतंय. प्रिन्सिपलला जर भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतंय. मग सोपी गोष्ट आहे, जर प्रिन्सिपलला भेटण्यासाठी शिपाई काकाला भेटावं लागतं, आमदाराला भेटायचं असेल तर पीएला भेटावं लागतं, चांगल्या मोठ्या डॉक्टरांचं जर जवळ जायचं असेल तर अगोदर कंपाऊंडरला भेटावं लागतं. मग इथं ब्रह्मांडाच्या धनीला जर भेटायचं असेल तर मध्यस्थी कोणीतरी असणं गरजेचं आहे. आणि मध्यस्थी येणारे म्हणजे संतांची गाठभेट झाली की भगवंत लवकर भेटतो. विठ्ठल संत भेटल्याच्या नंतर भगवंत भेटतो. पण संत भेटणं एवढं सोपं आहे का? आता तुम्ही आमच्या सारख्यांना पांढरे शुभ्र कपडे बघितले की तुम्ही म्हणतात की महाराज लोक संत असतात. कदाचित कुठं तरी चुकतोय. विठ्ठल पांढऱ्या कपड्यामध्ये राहणारे संतच असतील त्याची नो गॅरंटी. काही दिसाले पांढरा शुभ्र दिखतस पण आतून लई काळा राहतस. विठ्ठल विठ्ठल हा उदाहरण म्हणून सांगेल. पाण्यामध्ये उभा राहतो तो पक्षी, त्याचं नाव काय आहे? बगडा. दिकाले एकदम दव्या बरोबर उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा राहतो. कोण? बगडा. बगडा माहिती आहे ना तुमले बहिणी सोन माहिती आहे ना? हा, दिखाले एकदम पांढरा शुभ्र आहे, दव्या बरफ आहे, उभा राहताना सुद्धा एक पायावर उभा राहस. बरोबर आहे ना? ते जे कीटक आहे, पाण्यातले जे ते मासे कीटक त्या बदकाकडे पाहतात आणि विचार करतात, इतका पांढरा शुभ्र दिसतोय, एवढा पांढरा शुभ्र दिसतोय, एका पायावर उभा आहे, म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असला पाहिजे. कारण दिसायलाही पांढरा शुभ्र आहे. बरोबर आहे ना? दिसायलाही पांढरा शुभ्र आहे, उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा आहे, म्हणजे तप करतोय, मोठा महात्मा असला पाहिजे. ते कीटक त्या दव्या बगडावर विश्वास करलेतच आणि आजूबाजू फिरायला लाग जातात. अहो काय नुकसान करावं नाही बुवा असं. तो बरोबर त्यासले विश्वास मानलेलेच त्या जोडे चरायला लागणार का बरोबर तो उचलेल पाय डोकावर ठेदेस. कोण? हा, बगडा. असा गणच बगडान जातणार राहतस, दिखतस वेगळा राहतस वेगळा. विठ्ठल ऐका, माझ्या कीर्तनातून भगवंत सांगेलच, संत सांगेलच, पण मी जगायची पद्धतही सांगून जातो. जगायचा आनंद घ्यायचा असेल ना तर एकमेकना किडा पाडणार नाही. जीवनना जर आनंद लेना होईल ना, एकमेकना किडा पाडणार नाही. पण काय लोकेशला इतली घाण सवय पड जायची. बोलू नका. काही लोकांना अशी घाण सवय पडून गेली आहे का, त्यांना कोणाचं चांगलं होताना बघवतच नाही महाराज. हा, पण तुम्हाला सांगतो तरुण भावांना, आपल्या कीर्तनातून मेन संदेश सांगून जाणार आहे.
जीवन जगत असताना एखादं पोरग जर काही करायला निघणं, काका एखादं पोरग जर काही नवीन काही करायला निघणं, बाकी नसले केळा पाळांचा वैराज त्या पोऱ्याला दकीच नाही, या रिकामा चौकटवाला वटावर बटीस नाही. का रे तात्या बाय अहो भाऊसाहेब ना पोऱ्या येडानगत काही बी करच भाऊ. माको तात्या त्यांना तीन जास्त वाय बारास जाऊ दे रे येड झालं ते. दोन्ही त्यांना किडा पाड राहतात. 6-8 महिना मग तो पोरगा जर सक्सेस होई गया, या दोन्ही किडा पाडणारा त्यांना अंगण मा जातात. बावड्यो पेडा बिडा कोय कॉड राहना गु कायले तो काय कर राहता तो किडा पाड राहता. ते पेडा मांग राहना एक बुका मामुका कटाव तुले. म्हणून जगायची पद्धत शिकणं गरजेचं आहे. आणि मला कीर्तनातून ते सांगायला आवडतं. एकदम आनंदमा जीवन जगो. बरोबर आहे. यानं असं होई गे त्यानं तसं होई, याने निघ गई त्याने पै गई. ओ भाऊ तू टाय का बट रे तुना किराणा कोणी उचली निघ जाय रे. विठ्ठल विठ्ठल आणि लोकांची मानसिकता झालेली स्वतःच्या दुःखात एवढे दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखात दुःखी लोक. एक म्हातारा उंच ओटानं घर होता तो बसेल होता. मी जवळ गो म्हातारा असा तोंड पाडीन बसेल होता. तोंड उतारीस नाही म्हणतं का हो बाबा इथला नाराज का बस शिलका हो म्हणे महाराज 3-4 वर्ष पहिले पावसाळा कमी होईल होता काय नाही म्हणे महाराज येरले पाणी नाही शे म्हणे. म्हणता का बाबा इथलं काय टेन्शन लिहिरा ना तो येरले पाणी नाही म्हणीशन काय जाय आपलं 90% लोकच नाही येरले पाणी नाही शे ते का तुम्हाला एकला नाही येरले पाणी नाही का ते नाही हो म्हणे महाराज. म्हणता मग म्हणे येरले पाणी नाही आई गोष्टानं मला विचारच येत नाही. म्हणतं मग म्हणे बाजूवालाने आटी राहिनी नाही म्हणे. मला सांगा कितला वायबार धंदा आहे त्या. हां अरे भैया दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद घ्या. बरोबर आहे की नाही. एखादानं पोरग तोत्र्या का बोले ना पण त्याला देखील खुश व्हायचा त्यानं मायबापले बी आनंद वाटी मन पोऱ्याला लाड करायना. पण बाकी ना असं आहे ना दुसरं ना पोरे थोडं का तोत्र बोले ना अ बोबड्या आणि स्वतः ना मग बाका देबू मग बाका देबू मग मन भाडा काय मज्जा ना बोलत तू ना भाडा मज्जा ना एक बुका मा मुका का टाकू. अरे कोण गरीब न पोऱ्यानं लगीन व्हायना ना आडात निरातले बडाचा नाचिले हो. आनंदी जीवन जगायची पद्धत सांगतो. कोणा का पोऱ्यानं लगीन राह ना हाडात मा बडाचा नाचिले हो. पण बाकी ना वट्टावर पटीन विचार करतो व ते वय कस काय उपाडी रही वय मना 34 वर्ष ना की अजून टाया बटी राह ना नाही तुनी नीतिमत्ता चांगली नाही पुरा 42 ना हुई तुना. क्योंकि भैया करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नीयत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले. नामचिंतन चालतं तिथं देवाची हजरी असते पंढरीश पांडुरंग परमात्म्याची. मग मला प्रश्न आहे जर तुमच्या गावामध्ये आज तुम्ही बाळू मामांची पालखी आलेली आहे आणि त्या निमित्ताने हा सोहळा आहे 3 दिवसीय. बोलू नका ना माया हो गरमा बाहेर सारखंच राहस तुम्ही आटी बी शांतताने लागू दिरानात तुम्ही. बोलू नका. कीर्तनात बसलोय कारण नसताना व्यर्थ बडबड करायचं नाही कारण कीर्तनाची मर्यादा आहे. आमचे संत सांगतात तू को बरं आहे कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. म्हणून कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नसते. आता गपगो मान हाय जागा तिथं बसा. बोलू नका बोलू नका ताई. हो अक्का बोल नको बहीण बोलायला मी येले तुम्ही फक्त ऐकायला येले. तर पंढरपुराच्या पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग मला प्रश्न आहे जर पंढरपुराचा मालक तुमच्या गावामध्ये कीर्तन चाललं इथपर्यंत जर देवाची हजेरी येत असेल देव हजेरी लावत असेल मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता असेल वणीगडाची देवी असेल देवी येत नसेल का. जर पंढरपुराचा मालक इथं येतोय म्हणजे आपण कानादेशात राहून आपल्या कानादेशाची देवी
हो, आमच्या नांदुरी गडाची सप्तशृंगी असेल, इकडे आमच्या कानादेशामध्ये कानबाई माता बसवतात. देवी आली नसेल का? मग जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. वाय खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या. आई खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या. आई खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या. आई खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ माय खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या. आई खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या. आई खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या. आई खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या. क्या बात आहे. हा, टाळ्या झाल्या पाहिजे महाराजांसाठी. विठ्ठल विठ्ठल हरी हरी प्राप्तीची उपाय धरावे संता जेते पाय. तिने साधती साधने तुटती बाबाची वंदने. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. शांती ब्रह्म पैठणीवशी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि बाळू मामांच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं. खरं तर बाळू मामांची पालखी आलेली आहे आणि ते पालखी सोहळा निमित्ताने आजचं मला वाटतं दुसरं कीर्तन आहे. उद्या अजून आहे ना? हां, 3 दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम आहे. कालच्या दिवशी महाराज आप्पा महाराज होते. हां, मस्त आप्पा होते ना काल. आणि आजचा दुसरा दिवस, उद्या पुन्हा कीर्तन आहे. हरी 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 प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. तेने साधती साधने तुटती बाबाची बंधने. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. तिने साधती साधने तुटती बाबाची बंधने. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. त्याने साधती साधने तुटते बाबाची बंधने. मायोग पिटे तटे भीमरत्यम ब्रह्मपुंडलिकाय दातुन मुनिंद्रे. समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे. पांडुरंगा कर प्रथम नमन. पांडुरंगा कर प्रथम नमन. पांडुरंगा कर प्रथम नमन. पांडुरंगा कर प्रथम नमन. पांडुरंगा कर
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने गती सविस्तर बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नम ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा नोलादलो पावन झालो चराचरी ओम नम जय देव वेद प्रतिपाद्य जय जय संस्वध्यात्म रूपा देवा तुझी गणेश सकल मती प्रकाशो मनी निवृत्तीदासो अवधारी जोजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवी बिभस्मामृतमित देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गति धरो पदारी जी पवन कुमारी कि राधा मेरी स्वामिनी में राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बस बरसानी की राधिका नंद ग्राम कशाम इनके पग में बंधन करु करु कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हरि कीर्तन में आना रे सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन वो प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग गोपियों को प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हरि कीर्तन में आना रे सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन इरादे तेरे चरणों की रजदूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए हरे हरे विठल विठल अरे इथं बसलेले सगळे कान्हा देशातले लोक आहात ना इकडे कान्हा देशात लागतो ना हा हा नाही खानदेश नाही आपला खानदेश नाही तो बनाई टाकेले आपला कान्हा देश आहे पहिले तर सगळ्या तरुणांना मला रिक्वेस्ट असेल हा खानदेश शब्द खोडाना प्रयत्न करा मला बऱ्याच ठिकाणी मी बोलतो ना व्हिडिओ मध्ये पण कमेंट्स असतात मला महाराज जी आपला खानदेश आहे तुम्ही कान्हा देश तुमले माहित नाही का आपला देशले काय म्हणतात अरे जहाँ पे मेरे कन्हैया आके गए हैं जहाँ पे कानबाई माता आती है भाई ये कान्हा देश है खानच नहीं करता का था खानदेश विठल 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 इथं बसलेले सगळे कान्हा देशातले लोक आहात आणि कान्हा देशामध्ये जर मी कीर्तन करेल तर मला सांगायला आवडतं नारद महर्षींनी भगवंताला केलेला प्रश्न देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर कुठे भेटणार देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा
जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी माझ्या भक्त गाती जयते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते माझे भक्त ज्योती देते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते हे माझे भक्त गाती जयते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते माझे भक्त गाती देते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते ओ नारदा मी उभा देते उभा देते वा काय पाऊस चालू झाला काय हा घ्या सरकून जेवढी जागा करता येईल तेवढं पुढं घ्या सरकून मागच्यांना जागा होईल आता तुम्ही एवढं बोलशान म्हणल्यावर मी कधी बोलायचं मग काय नाही थोडाफार असेल चालला जाईल तेव्हा बोलू नका न बोलता सरकून घ्या पुढं अरे 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 सगळा सत्यानाश करायला येत ना राव तुम्ही अरे विठ्ठल 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 विठाला 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 ऐका नारद महर्षींनी देवाला विचारलं देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तुझं दर्शन घ्यायचं असेल तर कुठे भेटणारा देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही जिथं माझे भक्त माझा गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते जर भगवंत नारद महर्षींना सांगत असतील जिथं माझा भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात भगवंत मग आमच्या महाराजांनी गोड प्रमाण घेतलं नाही का जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा किंवा माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही जिथं जिथं भगवंताचं